नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. मी आज जेवणामध्ये करडईची सुकी भाजी, दोडक्याचं पातळ कालवण आणि ज्वारीच्या तीळ लावलेल्या भाकरी. थंडीमध्ये तिळाचे पदार्थ खूप सारे खाल्ले जातात. म्हणूनच मी दोन्ही भाज्यामध्ये तिळकूट घालून ह्या भाज्या केलेल्या आहेत आणि भाकरीलासुद्धा काळे तीळ लावलेले आहेत. काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा भरपूर असे गुणधर्म असतात. म्हणून भाकरीला मी काळे तीळ लावलेले आहेत आणि ह्या भाज्या ज्या आहेत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केल्या आहेत. आधी आपण करडईची भाजी करूया. ही भाजी मी चिरायच्या आधी 2 ते 3 पाण्याने चांगली खळखळ धुवून घेतली आणि मगच अशी बारीक चिरून घेतली आहे. आता खलबत्यामध्ये 5-7 हिरव्या मिरच्या, भरपूर असं लसूण हे आपण थोडं मोठं कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही. एवढं असं मोठं कुटून घेतलं. आता कढईमध्ये एक पळी तेल घातलं. थोड्याशा अख्ख्या लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि हे कुटलेलं वाटण घातलं. अशा लसणाच्या पाकळ्या घातल्या भाजीमध्ये आपली भाजी छान चवदार होते. लसूण मिरची तेलावर अशी परतून घेतली की भाजी घालून घ्यायची आणि भाजी आपल्याला लगेच हलवून घ्यायची. नाहीतर खाल्ला लसूण आणि मिरचीचं जे वाटण आहे ते करपतं. आता सगळी भाजी मी घालून घेतली आणि चांगली आपल्याला हलवून घ्यायची आहे. तेलामध्ये ह्या मिरचीमध्ये सगळे अशी चांगली मिसळली पाहिजे अशी हलवून घेतली. आता भाजी बघा आपली कमी झालेली आहे आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ असं हाताने पसरवून घालायचं म्हणजे सगळीकडे लागतं आणि 4 चमचे भाजलेल्या तिळाचा कूट घालून घ्यायचा. तुम्हाला शेंगदाणा कूट आवडत असेल तर शेंगदाणा कूट घाला. पण थंडीमध्ये असे तिळाचे पदार्थ खाल्लेले आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि आपल्याला त्याचा फायदा पण होतो. म्हणून म्हणून मी ह्या भाजीमध्ये तिळकूट घालून भाजी केलेली आहे. खूप चवदार छान तयार होते. आता भाजी एकसारखी करून घेतली आणि ताट झाकून 2-3 मिनटं ही भाजी आपण चांगली शिजवून घेऊया. थोड्या वेळाने ताट काढून बघायचं आहे आणि भाजी आपल्याला परत चांगली हलवून घ्यायची आहे. तळापासून अजूनही बाजूनी भाजी आपली चांगली हलवून घेतली. परत 2 मिनटं ताट झाकून ठेवायचं आणि परत ताट काढून बघायचं. 2 वेळा ताट झाकून भाजी आपण चांगली शिजवून घेतली. आता भाजीमधलं बघा सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपण भाजीकडचा जाड देठ घ्यायचा आहे आणि तो शिजला आहे का बघायचा आहे. बघा चांगली भाजी आपली शिजलेली आहे. आता आपण दोडक्याची भाजी करूया. पाव किलो हा दोडका घेतला, ह्याच्या शिरा काढल्या आणि अशा फोडी करून घेतल्या. दोडका कडू आहे का बघायचं आहे, नाहीतर सगळी भाजी आपली कडवट अशी तयार होईल. चिरून असा पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे. आता आपण वाटण तयार करू. खलबत्यामध्ये आपण वाटण तयार करणार आहोत. 7-8 लसूण पाकळ्या आणि अशी ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर. बघा किती छान हिरवीगार कोथिंबीर आहे. आता कोथिंबीर यामध्ये घातली आणि मोठं मीठ घातलं. मीठ घातल्यावर हे वाटण जे आहे ना ते पटकन बारीक होतं आणि आपल्या ह्या वाटणाचा रंगसुद्धा बदलत नाही. नाही मीठ घातलं तर बघा आपल्या ह्या वाटणाचा रंग काळा पडतो. म्हणून कुटताना असं मीठ घालायचं. आता वाटण कुटून झालेलं आहे. गॅसवर कढई ठेवली. एक पळी तेल घातलं. तेल तापलं की मोहरी घातली, जिरे घातलं आणि हे कुटलेलं वाटण घातलं. कढीपत्ता घातला. वाटण तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं. माझ्याकडून दोडक्याच्या फोडी, घरचा काळा मसाला आणि तिळाचा कूट घालतानाचा जो व्हिडिओ असतो ना तो काढायचा राहिला. त्याबद्दल माफ करा. आणि आता फोडी, तिखट आणि तिळाचा कूट घातल्यानंतरचा हा गरम पाणी ओतल्याचा व्हिडिओ आहे. 4 ग्लास यामध्ये पाणी घातलं. पाणी घातल्यावर हे चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. एवढं पातळ हे कालवण केलेलं आहे. शिजल्यानंतर घट्ट छान कालवण आपलं तयार होतं. आता एकदम बारीक गॅसवर ताट झाकून 5 ते 7 मिनटं हे कालवण आपण शिजवून घेऊया. असं थोडं झाकण अर्धं झाकायचं म्हणजे अर्धं झाकण झाकलं की आपल्या भाजीचं तेलही उडत नाही आणि भाजी आपली चांगली मऊ शिजते. आता भाकरीसाठी गॅसवर तवा ठेवून घेतला. परातीमध्ये 1 मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ पिठामध्ये चांगलं मिसळून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं आपण मळून घेऊया. थोडंसं घट्टच मळायचं, पातळ मळायचं नाही. आपला हा पिठाचा गोळा बघा चांगला मळून झाला आहे. आता थोडंसं एका भाकरीचं पीठ बाजूला काढायचं आणि जास्तीचं पीठ हे बाजूला ठेवायचं.
आणि हे एका भाकरीचं पीठ आहे ते असं थोडं थोडं हाताला पाणी लावून चांगलं मळून घ्यायचं आहे. असं पीठ चांगलं मळलं की आपल्या भाकरी थापताना चिरत नाहीत आणि टमटमीत अशा चांगल्या फुगतात. भाकरीला पापुद्रे सुटतात आणि चवदारसुद्धा भाकरी आपल्या तयार होतात. म्हणून पीठ चांगलं मळून घ्यायचं. आता पिठाचा गोळा करून घेतला आणि आता परातीमध्ये सगळीकडे पीठ आपण पसरवून घेऊया. आता भाकरी आपण थापून घेऊया. थोडंसं हाताला पीठ लावायचं आणि भाकरी थापून घ्यायची. एवढी बघा मी भाकरी थापून घेतली. आता यावरून आपण काळे तीळ लावून घेऊया. थंडीमध्ये काळे तीळ, पांढरे तीळ खाल्लेले आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. म्हणून मी भाकरीला काळे तीळ लावून घेतले आणि असे तीळ लावले ना, असं वरनं दाबायचं आहे म्हणजे आपले तीळ निघणार नाही. आणि परत भाकरी अशी थापून घेऊया. तुम्हाला भाकरी किती पातळ, जाड पाहिजे आहे तशी भाकरी थापून घ्यायची. मुलांना सुद्धा असं नवीन काहीतरी करून दिलं ना, मुलंसुद्धा आवडीने खातात. आणि असे तीळ लावलेले वेगवेगळे पदार्थ घालून केले तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले असतात. आता भाकरी बघा थापून झालेली आहे. तवा पण चांगला तापलेला आहे आणि तव्यामध्ये भाकरी घालून घेऊया. पाणी लावून घेऊया. कडेपर्यंत सगळ्या बाजूनी पाणी चांगलं लावून घ्यायचं. आता यावरून पण आपण काळे तीळ लावून घेऊया. तुम्हाला जे तीळ आवडतील ते तीळ लावून अशी भाकरी थंडीमध्ये आपल्या मुलांना द्या, स्वतः खा. तीळ लावल्यानंतर परत तीळ मी दाबून घेतले, भाकरी उलटून घेतली. खालच्या बाजूने भाकरी पचली की ज्या कडा भाकरीच्या आहेत त्या अशा परत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. आता भाकरी आपण तव्यातच पालती घालून घेऊया. बघा आपण भाकरीचं पीठ चांगलं मळलं होतं म्हणून कशी टम्म भाकरी फुगलेली आहे आणि तीळ लावल्यामुळे किती आपली भाकरी सुंदर दिसत आहे तुम्ही बघा. आणि दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाकरी आपण चांगली भाजून घेऊया. भाकरी बघा आपली भाजून झालेली आहे. आता दुसरी भाकरी पण मी अशीच करून घेतली. ती पण अशी पालती घालून घेतली. आणि दोन्ही बाजूनी ही पण भाकरी आपण चांगली भाजून घेऊया. भाकरी मध्यम गॅसवरच भाजायची म्हणजे सगळ्या बाजूने चांगली भाजते. बघा ही दुसरी भाकरी पण कशी टम्म फुगलेली आहे. भाकरीचं पीठ चांगलं मळलं ना बघा अशा टम्म पुरीसारख्या भाकरी आपल्या फुगतात. भाकरीला पापुद्रा येतो आणि भाकरी आपल्या चवीला सुद्धा छान लागतात. म्हणून भाकरी करताना पीठ चांगलं मळून घ्यायचं. भाकरी बघा आपली खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि ही चौथी भाकरीसुद्धा बघा टम्म अशी फुगलेली आहे. तुम्ही बघताय पीठ चांगलं मळल्यामुळं आपल्या भाकरी सगळ्या अशा टमटमीत फुगलेल्या आहेत. भाकरी बघा आपल्या करून झालेल्या आहेत आणि तीळ लावल्यामुळं किती सुंदर आपल्या भाकरी दिसत आहेत. आपला इकडं दोडका पण शिजला आहे बघा. आपल्या ह्या दोडक्याला तरी आलेली आहे, रंग आलेला आहे आणि एवढा असा घट्ट झालेला आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आता आपण दोडक्याच्या फोडी शिजल्या आहेत का ते बघूया. बघा भाकरी करेपर्यंत आपला इकडं दोडका पण बघा चांगला मऊ शिजला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गावरान पद्धतीने आपलं दोडक्याचं पातळ कालवण तयार झालं आहे. आता आपण ताट तयार करूया. सगळ्यात आधी मीठ, तोंडी लावायला काकडी, तिळाचा कूड घातलेली, भरपूर लसूण घातलेली ही करडईची सुकी भाजी आणि गावरान पद्धतीने तिळाचा कूड घातलेलं हे दोडक्याचं पातळ कालवण. सोबतीला तीळ लावलेल्या ज्वारीच्या भाकरी, तोंडी लावायला काकडी, कांदा, टोमॅटो असला ना जरा 2 गात जास्तच जातात आणि असं गावरान पद्धतीचं असेल ना तर मग काय बघायलाच नको. आता भरपूर थंडी पडत आहे म्हणून तुम्ही सुद्धा असे तिळाचे पदार्थ मुलांना करून द्या, तुम्ही खा. तुम्हाला मी केलेलं आजचं जेवण कसं वाटलं? तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सगळ्यात आधी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला या चॅनलवर पारंपरिक पदार्थ, नवीन पदार्थ, गावरान पद्धतीने केलेले, साध्या सोप्या पद्धतीने केलेले या चॅनलवर बघायला मिळतील. आणि तुम्हाला मनापासून माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रीण, नातेवाईकांना शेअर करा. त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवला तर मदतच होईल. त्यांनासुद्धा माहिती पडेल गावाला कसे पदार्थ असतात, कसे करतात आणि आपल्या आरोग्यासाठी किती चांगले असतात. म्हणून त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. खरंच तुम्ही माझे व्हिडिओ बघता, लाईक करता, चांगल्या चांगल्या कमेंट करता त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.